जगाच्या इतिहासात जमिनीच्या एका छोट्याशा तुकड्यासाठी लाखो सैनिकांनी आपले प्राण दिले आहेत. मग ते भारत पाकिस्तानमधील काश्मीर असो किंवा इस्रायल पॅलेस्तीन वाद. देश इंच इंच जमिनीसाठी थेट आंतरराष्ट्रीय न्यायालयात जातात. पण तुम्हाला माहीत आहे का, या पृथ्वीवर एक अशीही जागा आहे जी तब्बल 2060 स्क्वेअर किलोमीटर मोठी आहे. होय, लंडन किंवा मुंबईसारखी मोठी शहरे यात सहजपणे सामावू शकतात. पण गंमत बघा, जगातील दोन मोठी देश शेजारी असूनही म्हणतात, ही जमीन आमची नाही, तुमची आहे. आणि दुसरा म्हणतो, नाही नाही, ही आमची नाहीच, ही तुमचीच आहे. या अनोख्या जागेचे नाव आहे बीर तावील. अरबी भाषेत याचा अर्थ होतो लांब विहीर. हे ठिकाण इजिप्त आणि सुदानच्या सीमेवर आहे. जगातील हा एकमेव असा राहण्यायोग्य भूभाग आहे ज्याच्यावर जगातील कोणत्याही अधिकृत देशाने आपला हक्क सांगितलेला नाही. आंतरराष्ट्रीय कायद्यात याला म्हणतात टेरा न्यूलियस, म्हणजेच कोणाचीही नसलेली जमीन. आज आपण या व्हिडिओमध्ये या वाळवंटाचे असे रहस्य उलगडणार आहोत जे ऐकून तुम्हाला ब्रिटिशांच्या बुद्धीची आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाची प्रचंड गंमत वाटेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण अशी गोष्ट तुम्ही कधीच ऐकली नसेल. तर हे रहस्य समजून घेण्यासाठी आपल्याला मागे जावे लागेल, थेट 19व्या शतकाच्या शेवटी, म्हणजेच 1899 मध्ये. त्यावेळी इजिप्त आणि सुदान या दोन्ही देशांवर ब्रिटनचे म्हणजेच ब्रिटिशांचे पूर्ण नियंत्रण होते. 1899 मध्ये ब्रिटिशांनी या दोन्ही देशांची सीमा ठरवण्यासाठी एक करार केला. त्यांनी काय केले, नकाशावर सरळ स्केल ठेवली आणि कोणतीही भौगोलिक परिस्थिती न बघता 22वी उत्तर अक्षांश रेखा ही इजिप्त आणि सुदानच्या अधिकृत सीमा जाहीर केली. या सरळ रेषेमुळे बीर तावील सुदानच्या भागात गेले आणि त्याच्या बाजूला असलेला हलायब हा भाग इजिप्तमध्ये गेला. सगळे काही सुरळीत चालले होते. पण खरी गडबड झाली बरोबर 3 वर्षांनंतर, म्हणजेच 1902 मध्ये. ब्रिटिशांच्या लक्षात आले की नकाशावर सरळ रेषा आखणे सोपे आहे, पण जमिनीवरील वास्तव वेगळे असते. बीर तावील या भागात अबाब्दा नावाची एक भटकी जमात राहत होती, जिचे सांस्कृतिक संबंध इजिप्तशी जास्त होते. तर दुसरीकडे हलायब या भागात राहणाऱ्या बेजा जमातीचे संबंध सुदानशी होते. मग ब्रिटिशांनी काय केले, प्रशासकीय सोयीसाठी 1902 मध्ये नवीन प्रशासकीय सीमा तयार केली. त्यांनी बीर तावील इजिप्तला दिले आणि हलायब सुदानला दिले. ब्रिटिशांनी विचार केला की यामुळे दोन्ही जमाती खुश होतील. पण त्यांना काय माहिती होते, त्यांनी भविष्यातील अशा वादाची पायाभरणी केली आहे जो कधीच सुटू शकणार नाही. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की ठीक आहे, दोन देशाकडे दोन वेगवेगळे नकाशे आहेत, तर मग दोघेही आपापला भाग का घेत नाहीत? इजिप्त एका नकाशाचा भाग घेईल, सुदान दुसऱ्या नकाशाचा भाग घेईल, वाद संपला. पण मित्रांनो, हे जे बीर तावील आहे ना, ते पूर्णपणे कोरडे, खडकाळ आणि पाण्याचे दुर्भिक्ष असलेले वाळवंट आहे, जिथे ना शेती होऊ शकत, ना तिथे कोणताही समुद्रकिनारा आहे. आर्थिकदृष्ट्या ते पूर्णपणे निरुपयोगी आहे. पण याच्या उलट हलायब त्रिकोण हा बीर तावीलपेक्षा 10 पटीने मोठा आहे. त्याला लाल समुद्राचा मोठा किनारा लाभला आहे, जिथे अब्जावधीचा व्यापार होतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिथे सोन्याच्या खाणी आणि अत्यंत मौल्यवान खनिजे आहेत. आता गणित बघा. इजिप्त म्हणतो आम्ही 1899चा मूळ नकाशा मानतो. सुदान म्हणतो आम्ही 1902चा नकाशा मानतो. याचा अर्थ असा की जर इजिप्तने बीर तावीलवर हक्क सांगितला तर त्यांना अप्रत्यक्षपणे 1902चा नकाशा मान्य करावा लागेल, ज्यामुळे त्यांना तो श्रीमंत हलायब सुदानला द्यावा लागेल. म्हणजेच हलायब या सोन्याच्या अंडी देणाऱ्या कोंबडीसाठी दोन्ही देश बीर तावील या गरीब वाळवंटाला लाथेने धुडकावून लावतात. बरं, आता खरी गंमत सुरू होते. जेव्हा जगातील दोन मोठे देश एका जमिनीला नाकारतात
तेव्हा जगातील इतर विक्षिप्त आणि महत्त्वाकांक्षी लोकांच्या डोक्यात सुपीक कल्पना लढायला लागतात. बीर तावीलच्या याच अनाथ स्टेटसमुळे गेल्या काही वर्षात अनेक रंजक आणि अजब घटना घडल्या आहेत. यातला पहिला सर्वात गाजलेला किस्सा आहे 2014चा. अमेरिकेतील व्हर्जिनियाचा राहणारा जेरेमिया हिटन आपल्या 7 वर्षाच्या मुलीशी एमिलीशी गप्पा मारत होता. तेव्हा खेळता खेळता त्या चिमुरडीने विचारले, बाबा, मी कधी खरीखुरी राजकुमारी बनू शकेन का? आता कोणताही बाप असता तर त्याने हसवून टाळले असते, पण जेरेमियाने हे सिरियसली घेतले. त्याने थेट गुगलवर शोध सुरू केला की जगात अशी कोणती जागा आहे जिच्यावर कोणाचाच हक्क नाही. त्याला सापडले बीर तावील. तो थेट इजिप्तला गेला. तिथून वाळवंटातून प्रवास करत बीर तावील गाठले. तिथे त्याने स्वतःच्या कुटुंबाने डिझाईन केलेला झेंडा रोवला आणि जागेला नाव दिले किंगडम ऑफ नॉर्थ सुदान. का? कारण त्याच्या मुलीला राजकुमारी बनायचे होते. आणि मित्रांनो, या शर्यतीत आपले भारतीय देखील मागे नाहीत. 2017मध्ये इंदोरचे सुयश दीक्षित हे देखील पोचले होते. त्यांनी काय केले, तिथे जाऊन चक्क एक झाडाचे बी पेरले, त्याला पाणी दिले आणि स्वतःचा झेंडा लावून किंगडम ऑफ दीक्षित असे नाव दिले. त्यांनी स्वतःला तिथला राजा घोषित केले आणि इंटरनेटवर लोकांना या देशाच्या नागरिकत्वासाठी अर्ज करायला सांगितले. याशिवाय एका रशियन माणसाने तिथे किंगडम ऑफ अर्थ स्थापन करण्याचा दावा केला. पण प्रश्न असा पडतो की या दाव्यांना खरोखर काही कायदेशीर किंमत आहे का? इंटरनेटवर जरी या जागेला किंगडम ऑफ किंवा राजा राणीचे राज्य म्हटले जात असले तरी जमिनीवरील वास्तव अत्यंत भीषण, क्रूर आणि धोकादायक आहे. बीर तावीलमध्ये उन्हाळ्यात तापमान 50°C पार जातो. मैलोमील फक्त कोरडी जमीन आणि दगड दिसतात. तिथे पिण्याचा पाण्याचा एक थेंबही सहज मिळत नाही. पण याचा अर्थ असा नाही की तिथे कोणीच राहत नाही. बीर तावीलमध्ये कायद्याने राज्य नसले तरी तिथे अबाबदा आणि बेजा जमातीचे लोक सतत ये-जा करत असतात. आणि अलीकडच्या काळात तिथे एक नवीन आणि भयंकर संकट उभे राहिले आहे. ते म्हणजे इल्लीगल गोल्ड मायनिंग. सुदान आणि इजिप्तमधील स्थानिक गुन्हेगारी टोळ्या आणि तस्कर इथे येतात. कारण इथे कोणाचाही कायदा चालत नाही. ते गुप्तपणे वाळवंटात सोन्याचा शोध घेतात आणि जेव्हा 2 टोळ्या आमनेसामने येतात तेव्हा तिथे रक्ताच्या नद्या वाहतात. इथे कोणतीही पोलीस चौकी नाही, हॉस्पिटल नाही की न्यायालयही नाही. जर तुम्ही तिथे गेलात आणि तुमच्यासोबत काही दुर्घटना घडली तर तुम्हाला वाचवायला जगातील कोणतेही सरकार पुढे येणार नाही. तिथे चालतो तो फक्त एकच कायदा, ताकदवानाचा कायदा. तर मग जेरेमिया हिटन आणि सुयश दीक्षित खरोखरचे राजे बनू शकतात का? आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार म्हणजेच मॉन्टेव्हिडिओ कन्व्हेन्शननुसार एखाद्या जागाला अधिकृत देश म्हणून मान्यता मिळवायची असेल तर त्याला 4 गोष्टी गरजेच्या असतात. पहिली म्हणजे कायमस्वरूपी लोकसंख्या, दुसरी सीमा, तिसरी स्वतःचे सरकार आणि चौथी म्हणजे सर्वात महत्त्वाची इतर देशांनी तिला दिलेली मान्यता. बीर तावीलमध्ये यातील एकही गोष्ट नाही. त्यामुळे हे राजे आणि त्यांचे देश फक्त कागदावर किंवा सोशल मीडियाच्या रील पुरतेच मर्यादित आहेत. सध्या या परिस्थितीचा फायदा घेऊन हलायब त्रिकोणावर इजिप्तचे लष्करी नियंत्रण आहेत. पण सुदान अजूनही त्यावर आपला दावा सोडायला तयार नाही. जोपर्यंत हलायबचा हा वाद सुटत नाही तोपर्यंत बीर तावील हे असेच अनाथ, दुर्लक्षित आणि कोणाचीही नसलेली जमीन असेल. बीर तावील आपल्याला एक मोठी गोष्ट शिकवते. राजकारणाच्या आणि सीमांच्या या रेषा माणसाने स्वतःच्या स्वार्थासाठी आखल्या आहेत.
जेव्हा एखाद्या जमिनीतून स्वार्थ निघून जातो तेव्हा 800 स्क्वेअर मैलाची अथांग जमीनही जगासाठी कवडी मोलाची राहते. मित्रांनो, जर तुम्हाला अशी संधी मिळाली की सर्व सोयी सुविधा दिल्या तर तुम्हाला अशा देशाचे राजे व्हायला आवडेल का, जिथे कोणाचाच कायदा चालत नाही? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच थक्क करणाऱ्या जागतिक इतिहासासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भवानी, जय शिवाजी.